नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही? नक्कीच मजेत असाल. आज आहे आपल्याला शर्त्यांचा भाडा घेऊन चाललोय खिडकालीला. नक्कीच पाहायला मिळेल तुम्हाला. देवपूजा करतो ना लगेच निघतो. झाले देवपूजा मंडळी, निघलो आता. आलो कोलेगाव पर्यंत. मंडळी बघायला भेटेलच आज तुम्हाला. आज कोणता बैल घेऊन चाललोय ते, आज कोणत्या बैलाचा भाडा आहे आपल्याला. मंडळी बघा, हा बैल आपल्याला आज घेऊन जायचा शर्त्यांना. आता फालका कोल्ह्या लगेच उडी मारून चढेल बघा मंडळी. बघा चढला लगेच गाडीमध्ये. मंडळी भरला बैल, आता निघतो अड्ड्यात जायला. बसले आपले मित्र परिवार, निघलो लगेच. आज ट्रॉफिक नसल्यामुळे पटकन पोचलो पडल्यापर्यंत. बघू शकता ट्रॉफिक नव्हती म्हणून पोचलो एवढे लवकर, नाही तर भरपूर टाइम लागला असता खिडकाली अड्ड्यात पोचायला. मंडळी डायगर रस्त्यातलं शिवमंदिर बघू शकता. पडल्यातून आपण गाडी काढली का समोरच त्याच रस्त्यात पुढे आहे. खिडकाली अड्ड्यात आता घेतला टर्न. दाखवतो अड्डा काय अजून चालू झाला नाही. आज लवकर पोचलो आम्ही ट्रॉफिक नसल्यामुळे. आरण्याला घेऊन चालल्यात फेरा मारण्यासाठी सकाळी सकाळी लवकर. बघू शकता मंडळी कोलेगावचा आरण्या. अड्ड्यात पोचलो सकाळी सकाळी. आहे पूर्ण शांतता. आत्ताशी बैल यायला चालू झाल्यात. आता अर्धा पाऊण तासात होतील शर्ती चालू मंडळी. दाखवेलच तुम्हाला. आता घेतो बैलाला उतरून पहिला. बाबा चढले छकडा काढायला. छकडा काढला की लगेच बैल उतरून घेऊ. तो मंडळी बघा हरण्याचा आला फेरा पळून. नक्कीच बघू शकता. मंडळी बैल उतरतो आणि घेतो गाडी साईडला लावतो टेम्पो. आणि नंतर तुम्हाला दाखवतो बैलांच्या शर्ती. नक्कीच बघायला भेटेल मंडळी तुम्हाला. गाडी लावायला गेलो मंडळी आणि तितक्यात झाली सर्जाची आणि मथुरची एंट्री 1001. बघू शकता मंडळी. घेतला आता मथुरला उतरायला. बघू शकता किती सावकाश आरामात उतरतोय बघा. आता उतरला मंडळी मथुरला तिथे झाडाची इथं बांधणार आहेत आणि सर्जाला इथंच गाडीजवळच ठेवणार आहेत. नंतर मथुरची शर्यत जमल्यावर दाखवेलच मंडळी तुम्हाला. मंडळी अड्ड्यातला नजारा बघू शकता. किती सुंदर सुंदर बैल आहेत बघा मंडळी. आता दाखवतो पुढचा अड्ड्यातला नजारा मंडळी तुम्हाला. भेटूया पुढे. मका घेण्यासाठी गर्दी बघा किती गेले पब्लिकनी. कारण की वाड्याच्या गाड्या खूप कमी येतात, त्यामुळे हा प्रॉब्लेम चालू आहे. कारण की सदर वाडा भेटत नाही म्हणून बैलगाडीवाल्यांना असा त्रास सहन करावा लागतो. पुढे आलं तर भेटला मथुर बघायला. मथुरचा फेरा काढण्यासाठी चालले आता. फेरा झाल्यानंतर वाटतं बहुतेक शर्यत जमवतील. जर शर्यत जमली तर नक्कीच दाखवेल तुम्हाला मंडळी. घेऊन चालले मथुरला फेरा मारायला. ना आता ना तरी पण त्याने यायला पाहिजे ना. वासरानी यायला पाहिजे. अरे यांची होती की बाबाची होती.
सम्राटची पण शर्यत जमले मंडळी. सम्राटला चालल्यात घेऊन. ताई बघते खिडकी मधून. मला पाहतात भाच्याचा आनंद गगनात पावेना. चल वरती. ताईने वाढला लगेच जेवण. घेतो आता जेवण करून. भाचा झाला थंडा घेऊन. द्या आता मला. दिला भाच्याची थंडा. घेतो आता मंडळी जेवण करून. कुठे गेलता हिमेश? हिमेश कुठे गेलता? हा जोऱ्यान बोल ना. काय गर्लफ्रेंडला भेटायला गेलता? जाऊ दे. भाच्याच अंदाज शर्तीनं माझं लक्षच नव्हता. भाच्याच घातले उलटी चप्पल. हे बघा हे चप्पल सिधी घाल. भाच्याच घाई घाई घातली उलटी चप्पल. ही आता केली सिधी. इकडे बघ. भाचा बोलतो मथुरला बघायचा आहे. हरला मथुरला बघायला. बघू शकता मंडळी. मथुरला बघून झाला. आता बोलतो मला भूक लागली. घेतला वडापाव खायला. बघा कसा वडापाव खातोय. बघा मंडळी मथुरची पण शर्यत जमली. तो पण चालला खालती पल्ल्यासाठी. नक्की शर्यत पाहायला मिळेल तुम्हाला. मंडळी बघा खुटारीचा सोन्या खालती चाललाय पलायला. त्याची पण शर्यत जमली. म्हणजे काटे टोललाय त्याचा पाखऱ्या वर्सेस फलेगावचा नखऱ्या. ही शर्यत बघायला मिळेल तुम्हाला. सुटली शर्यत मंडळी बघा. म्हणजे खालतून पाखऱ्या पुढेच आहे. पण पुढे नखऱ्याने बाजी मारली. नखऱ्या वीज झाला. मंडळी बघा आता भुगाची शर्यत सुटेल. बुग्गा वीज झाला मंडळी. मंडळी बघा आता मथुरची बी शर्यत सुटेल. मथुर पण विजयी झाला मंडळी. घेतला गाडीत बैल भरायला मंडळी. बैल भरून झाला ना की निघतो लगेच. पडलेगाव लोडावर ट्रॉफिक जास्त होती म्हणून निघलो इथून नारिवली मधून. पोचलो कोलेगाव रोडला. आता घेतो बैल उतरून फटाफट. झाला मंडळी बैल उतरून. आता निघतो परतीच्या मार्गाला. मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल केला मला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि लाईक शेअर कमेंट कंपल्सरी करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.